माजी मंत्री आनंदराव अडसूळे हे सच्चे शिवसैनिक, शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी घाम गाळला। बाळासाहेबांचे विचार महाराष्ट्रभर पसरवण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले, परंतु त्यांनी तत्व कधी सोडली नाहीत। या लढवय्या शिवसैनिकाचा वसा आणि वारसा अभिजित पुढे चालवतोय। वारसा नाही तर खऱ्या अर्थाने त्याचं जे काम आहे ते पाहून त्याला संधी दिली आहे। महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यात देखील जवळपास 20 ते 25 राज्यामध्ये शिवसेना वाढवण्याचं काम या ठिकाणी अभिजित अडसूळ करतोय। मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो, कारण शेवटी आपली शिवसेना ही 4 अक्षर घराघरात पोहोचवण्याचं काम या ठिकाणी अभिजितच्या माध्यमातून होतोय। खरं म्हणजे अभिजित पायलट आहे, विमान चालवतात की नाही अजून माहित नाही, आता थांबलाय। आणि 23 तारखेला मात्र त्यांच्या विजयाचं विमान दर्यापूरची जनता उडवल्याशिवाय राहणार नाही। त्यानंतर दर्यापूरचं विमान जोमाने टेक ऑफ घेतल्याशिवाय राहणार नाही। विकासाचं टेक ऑफ असेल ते। आणि म्हणून आमदार नसले तरी कॅप्टन माझ्याकडे सारखा लोकांची कामं घेऊन येत असतो। त्यामध्ये दर्यापूर, अंजनगाव, अमरावतीची कामं सातत्याने येत असतात। कुणाचं ऑपरेशन करायचं आहे, कुणाला एअर ॲम्ब्युलन्स पाहिजे, कुणाला मदत पाहिजे, कुणाला मुख्यमंत्री सहायता निधी पाहिजे, कुणाला हॉस्पिटलची मदत पाहिजे, कुणाला मुंबईला शिफ्ट करायचं आहे, याचं बिल माफ करा, त्याला मदत करा, कुणाचा शेतीचा प्रश्न आहे। कॅप्टन न थकता सातत्याने या ठिकाणी कामं करतो। खरं म्हणजे आणि मी देखील त्याचं हे अतिशय आग्रही असतो। नेहमी कामांच्या लोकांच्या प्रती एक प्रामाणिकपणे काम करण्याची तळमळ त्याच्या मनामध्ये आहे। आणि म्हणून आणि खऱ्या अर्थाने काही लोक म्हणतात काय बाहेरचं पार्सल आहे तुला, काही लोक म्हणतात बाहेरचं, अरे याचं घर आहे, इथं खासदार झाले, इथं आमदार झाले। या लोकांना बाहेरच्या पार्सल बनारांना त्यांचं पार्सल इथून पाठवून द्या, कायमचं पाठवून द्या आणि कॅप्टन अभिजित याला प्रचंड मताधिक्याने विजय करा। अरे जो 24 तास अंजनगावचे, दर्यापूरचे प्रश्न सोडवतो, आमदार नसताना देखील या ठिकाणी निधी मिळवतो, रस्ते बांधतो, पूल बांधतो, त्याला तुम्ही बाहेरचं पार्सल म्हणता। आणि म्हणून अशा लोकांना धडा शिकवण्याची वेळ आणि संधी आपल्या हातात आलेली आहे। आणि म्हणून न थकता काम करणाऱ्या अभिजितला या ठिकाणी आता विधानसभेत पाठवायचं आहे। मगाशी मी सांगितलं मुरादेवी आणि जगदंबा मंदिर संस्थांच्या विकासासाठी पण आपण 3 कोटी रुपये निधी दिला आणि हे अभिजितच्या पाठपुराव्यामुळेच झालं आहे। अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही अनेक निर्णय घेतले। उमरखेड, दिवरवाडी, तळेगाव, विसारवाडी, चांदूर बाजार अशा 5 ठिकाणी संत्रा इस्टेट उभारतो आहे। चांदूर बाजार इथे लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट आपण उभारतो आहे। बांगलादेशात निर्यात होणाऱ्या संत्र्यावरील आयात शुल्काच्या 50% रक्कम आपण अनुदान म्हणून देणार आहोत। आणि म्हणून विदर्भात नागपूर येथे 3 तर अमरावती येथे 2 अशा 5 ठिकाणी आधुनिक संत्र प्रक्रिया आपण केंद्र उभी करतोय। वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्पास आपल्या सरकारने मान्यता दिलेली आहे। नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलढाण्यातील 4.25 लाख हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांचं सिंचनाखाली येणार आहे। शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। आणि म्हणून अमरावती येथील रिद्धपूरमध्ये मराठी भाषा विद्यापीठाची
स्थापना देखील आपण करतोय। राज्य तंत्र शिक्षण मंडळाची नाशिक आणि अमरावतीचे मध्ये देखील विभागीय कार्यालय आपण करतोय। इकडं PM मित्रा पार्क अमरावतीमध्ये होतोय आणि मेगा टेक्सटाईल पार्क पण अमरावतीमध्ये आपण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी त्याला पूर्ण सपोर्ट केला आहे। 10,000 कोटींची गुंतवणूक, 3 लाख रोजगार निर्मिती होईल, हे देखील या ठिकाणी आपलं सरकारचं काम आहे आणि सर्व योजनांचा फायदा या परिसरातल्या जनतेला झाल्याशिवाय राहणार नाही। कॅप्टन अडसूळ विधानसभेत पोहोचल्यास या विकासाला अधिक गती येईल, चालना येईल आणि आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन चालतोय। सत्तेपेक्षा सर्वसामान्य माणसाचं हित कशामध्ये आहे हे पाहणारे आम्ही लोक आहोत। आज माझ्या लाडक्या बहिणी इकडं बसलेल्या आहेत। किती लाडक्या बहिणींना आपलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मिळाली? किती लोकांना मिळाली? बघा, या लाडक्या बहिणींना मी एवढंच सांगतो की तुमची लाडकी बहीण योजना ही आपली सुपरहिट झाली आहे। सगळ्यांच्या पोटात दुखायला लागले, लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। आता त्यांना रात्री झोप येत नाही। काय होणार? लाडक्या बहिणी आता महायुती सरकार आणणार, मग आमचं काय होणार? अरे तुम्हाला तुमचे कोणी हात बांधले होते 2.5 वर्ष? तुम्हाला कोणी मना केलं होतं? आणि लाडक्या बहिणींना पैसे आम्ही दिल्यानंतर म्हणाले या लाडक्या बहिणीने का भीक देता, का विकत घेता, का लाच देता, काय काय म्हणाले। असे हे सावत्र भाऊ, दुष्ट भाऊ, यापासून तुम्हाला सावध राहायचं आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आणि या ठिकाणी कोणी कोर्टात गेलं, मुंबई कोर्टात गेलं, नागपूर कोर्टात गेलं, लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी। मग असे सावत्र भाऊ तुम्हाला चालतील का? अशा सावत्र भाऊंना तुम्ही निवडणुकीत मतं मागायला आल्यावर विचारणार ना की तुम्ही आमची योजना का बंद पाडायला घेतली? आणि म्हणून ती योजना म्हणाले सरकार आल्यानंतर आम्ही योजना बंद करू, सरकार आल्यावर योजनेची चौकशी करू आणि जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू। अरे दिलं तर नाही, आम्ही दिलं, त्यांना जेलमध्ये टाकायच्या भाषा करताय। अरे एकनाथ शिंदे माझ्या लाडक्या बहीण, लाडके भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांसाठी एकदा नाही 100 वेळा जेलमध्ये जायला तयार आहे। पण मला विश्वास आहे की माझ्या लाडके बहिणी, लाडके भाऊ आणि लाडके शेतकरी यांचं सरकार कदापि येऊ देणार नाही, कारण हे अतिशय नकारात्मक विकास विरोधी लोक आहेत, हे खोटारडी आहेत। खोटं बोल पण रेटून बोल। जे लोक आता याला विरोध करत होते तेच लोक म्हणतात आम्ही महालक्ष्मी योजना आणतोय। अरे एकीकडे विरोध करायचा, दुसरीकडे खोटं बोलायचं, लोकांना फसवायचं, हे असले धंदे लोक खपून घेत नाहीत। आम्ही एवढंच सांगतो की जसं लाडक्या बहिणीनं आपण योजना केली तशी आपण महायुतीचा 10 कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे आणि त्यामध्ये लाडक्या बहिणी योजना आता 1500 वरून 2100 रुपये आपण केलेली आहे। मी बोललो होतो तुम्हाला 1500 वर आम्ही ठेवणार नाही, तुम्हाला आम्ही 1500 वर ठेवणार नाही हे बोललो होतो मी। आणि तुम्हाला जसं सरकारची ताकद वाढेल तसे पैसे वाढतील। माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे, लखपती झालेलं। आणि म्हणून दुसरी योजना आम्ही केली, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची योजना आम्ही केली। शेतकरी सन्मान योजना 12,000 रुपये होते, प्रधानमंत्री महोदयांचे 6, आपले 6, ते 12चे आता 15,000 करण्याचा आपण निर्णय घेतलेला। प्रत्येकाला भुकेलेला अन्न, एकही माणूस आपल्या राज्यात उपाशी पोटी राहता कामा नये। मग अन्न, वस्त्र आणि निवारा देण्याचा, रोटी, कपडा, मकान देण्याचा आपण निर्णय घेतला। ज्येष्ठांना, वृद्ध माणसांना पेन्शन योजना 1500ची 2100 करण्याचा निर्णय आपण घेतलेला। आणि बाळासाहेबांनी 1995 मध्ये जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते,
ते पण आपण स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्याचबरोबर 25 लाख युवकांना युवतींना रोजगार मिळाला पाहिजे, हा देखील निर्णय आपण घेतला आहे. आणि 10 लाख जे आपले तरुणी आहेत, युवक युवती आहेत, त्यांना आपण प्रशिक्षण भत्ता 10,000 रुपये महिन्याला देण्याचा निर्णय घेतला. म्हणजे लाडके भाऊ पण आले. आणि 45,000 गावात पानंद रस्ते बांधण्याचा निर्णय घेतलाय. कारण शहरी भागाप्रमाणे गावाचाही विकास झाला पाहिजे. अंगणवाडी आणि आशा सेविकांना दर महिन्याला 15,000 रुपये देण्याचा आपण निर्णय घेतला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण 7.5 HP पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्याचं तर वीज बिल आपण माफ केलंच आहे. परंतु जे सर्वसामान्य ग्राहक, मध्यमवर्गीय ग्राहक जे वीज बिल भरतात, त्या वीज बिलामध्ये 30% सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला. आणि हे तर फक्त ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. आणि म्हणून छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेलं सुराज्य आपल्याला आणायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित समतेचं राज्य निर्माण आपल्याला करायचं आहे. लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवलं, बाबासाहेबांचं संविधान बदलणार, आरक्षण जाणार, सगळ्यांना घाबरवलं. मुसलमानांना घाबरवलं, ख्रिश्चनांना घाबरवलं, सगळ्यांना घाबरवून फेक नॅरेटिव्ह केलं. पण बघा, आपल्या योजनेमध्ये माझ्या लाडक्या बहिणी आहेत, इकडे मुस्लिम पण आहेत ना इकडे. या योजनेमध्ये आपण भेदभाव केलाय का? हिंदूला देतोय, मराठीला देतोय, उत्तर भारतीयाला देत नाही, मुसलमानांना देत नाही, ख्रिश्चनांना देत नाही, असं केलंय का आपण? सगळ्यांना मिळाले ना? सगळ्यांना योजना लागू आहे ना? मग केंद्राने जी योजना केली, लखपती दीदी, ड्रोन दीदी, त्याच्यामध्ये पण सगळ्यांना मिळतंय. 80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने, मोदीजींनी घेतला. त्याचा देखील फायदा सगळे उचलत आहे. आणि म्हणून माझं आपल्याला एवढंच सांगणं आहे की महाविकास आघाडी एक अशी विकास विरोधी आघाडी आहे. यांच्यावर विश्वास ठेवू नका, कारण ते फसवतात आणि निवडणुकीमध्ये सांगतात की हे देऊ ते देऊ. त्यांनी राजस्थानमध्ये खोटं सांगितलं, कर्नाटकमध्ये खोटं सांगितलं, हिमाचल प्रदेशमध्ये खोटं सांगितलं. निवडून आल्यानंतर कर्नाटक आणि हिमाचलमध्ये म्हणाले हमारे पास पैसे नहीं है, इल्ला नहीं है. आणि म्हणाले केंद्र सरकारने द्या, मोदी साहेबांनी द्या. अरे तुम्ही खोटं बोलून निवडून आले, मग नंतर म्हणता प्रिंटिंग मिस्टेक झाली. अशा लोकांवर तुम्ही विश्वास ठेवणार? अशा लोकांवर विश्वास आपल्याला ठेवायचा नाही. आपल्याला काम करणाऱ्या लोकांना विश्वास ठेवायचा. आणि म्हणून आम्ही दिलेला शब्द पाळतो. जे बोललो ते करून दाखवतो. माझ्या लाडक्या बहिणींची योजना बोललो आम्ही केली, लाडक्या भावांची योजना आम्ही केली, वयोश्री योजना आम्ही केली, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आम्ही केली, लेक लाडकी लखपती योजना आम्ही केली. माझ्या भगिनींनो आणि भावांनो, एका मुलीने आत्महत्या केली. ती इंजिनिअरिंगमध्ये शिकत होती. तिचे 50% पैसे भरायला पालकाकडे नव्हते. पालकांवर, वडिलांवर भार नको म्हणून तिने आत्महत्या केली. मला रात्री 12:30 वाजता एक टीव्हीवर बातमी मी बघितली. मी ताबडतोब संबंधित मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला. मी म्हणालो, आपल्या राज्यात शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर आपल्या सरकारचा उपयोग काय? आणि त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला, ज्याला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, वकील व्हायचं, MB व्हायचं, त्यांची 100% फी सरकार भरणार. हे सरकारचं काम आहे. हे देणारं सरकार आहे, हे घेणारं नाही. ही देना बँक आहे.
लेना बँक नाही. आणि आम्ही 5 हप्ते माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात भरले. आम्हाला माहीत होतं की आचारसंहितेमुळे हे जे विरोधक आहेत, जे या लाडक्या बहिणींना विरोध करतायत, ते आचारसंहितेचा भागुलबुवा आणतील आणि लाडक्या बहिणींची पैसे हप्ते नोव्हेंबरमध्ये बंद करतील. म्हणून आम्ही पण हुशार आहोत, तुमचे लाडके भाऊ पण हुशार आहेत. आम्ही काय केलं, ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे पण देऊन टाकले. त्यांना काय बोलता आलं नाही. आणि आता तुम्हाला मी सांगतो, नोव्हेंबर 20 तारखेचं मतदान झाल्यानंतर ताबडतोबीने डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाल्याशिवाय राहणार नाही. हा आमचा शब्द आहे, शब्द पाळतो. श्रीरामाचं ब्रीदवाक्य होतं, प्राण जाय पर वचन न जाय, असं आमचं सरकार आहे. और एक बार कमिटमेंट कर दी तो मैं फिर खुद की भी नहीं सुनता. आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी शहानूर धरण जे आहे गाळाने भरलेलं आहे, ते धरण आपलं गाळ मुक्त धरण, शिवारयुक्त आपलं योजना जी आहे त्या योजनेमध्ये आपण घेऊ, त्याची कॅपॅसिटी वाढवू. आणि सोयाबीन आणि कापूस आपण हेक्टरी 5-5 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. पण भविष्यामध्ये जेव्हा भाव खाली येतील तेव्हा 20% भावांतर योजना देखील आपण सुरू केलेली आहे. म्हणजे भाव खाली पडले तर शेतकऱ्यांना तो गॅप आहे, तो गॅप भरून देण्याचं काम सरकार करेल. एवढंच आपल्याला मी सांगतो. माझ्या शेतकरी बांधवांच्या मागं सरकार खंबीरपणे उभं राहील. केंद्राने देखील अनेक योजना केल्यात, राज्याने देखील योजना केल्यात. ही डबल इंजिनचं सरकार, डबल गॅरंटी आहे. आणि म्हणून महायुतीचे सर्व पदाधिकारी इकडे आहेत, मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपको भी धन्यवाद देता हूँ. आप कहाँ से प्रचार करने बाहर से आए? हाँ, माजी खासदार आले. आप भी जो आह्वान किया है उसके लिए इसलिए मैं धन्यवाद देता हूँ. महायुती ही महायुती एकजीव महायुती आहे. म्हणून महायुतीचं सरकार 2 वर्षात जे काम केलं, महाविकास आघाडीने 2.5 वर्षात काय काम केलं ते दाखवावं. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. अरे तुम्ही काय केलं? तुम्ही सगळे प्रकल्प बंद पाडले. तुम्ही हे बंद ते बंद, ह्यालाच ते त्यालाच ते. आम्ही सगळी कामं चालू केली. आम्ही कल्याणकारी योजना सुरू केल्या. आम्ही उद्योग आणले. आम्ही सगळं आणलं. आज मोठ्या प्रमाणात रोजीरोटी मिळणार आहे. आणि म्हणून मी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकच सांगतो की आपण या ठिकाणी एक जागा आपल्याला महत्त्वाची आहे. आणि महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत होती तेव्हा भारतीय जनता पक्ष, शिवसेना सगळे लोक सांगत होते हा वनवास आहे आम्हाला. आणि वनवास दूर करण्याचं काम, त्यांचं भ्रष्टाचारी सरकार उलटवून टाकण्याचं काम, बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधी सरकार उलटवून टाकण्याचं काम, त्यांचा टांगापलटी करण्याचं काम एकनाथ शिंदेने केलं. आणि म्हणून माझ्यासोबत कॅप्टन, त्याचे वडील आनंदराव हे सोबत आले आणि आम्ही सोबत मिळून हे सरकार जे आहे, जर ते सरकार पलटी केलं नसतं तर एवढी कामं झाली असती, या योजना झाल्या असत्या, लाडक्या बहिणीला पैसे भेटले असते. मला सांगा, इतक्या वर्षाच्या कारकिर्दीत 50-60 वर्षात कधी लाडक्या बहिणीला पैसे मिळाले होते? कधी लाडक्या भावाला प्रशिक्षण भत्ता मिळाला होता? कधी शेतकऱ्याला 1 रुपयात पीक विमा मिळाला होता? कधी शेतकऱ्याला 12,000 मिळाले होते? सांगा मला. कधी मुलींचं मोफत शिक्षण केलं होतं? आम्ही केलं, आपल्या सरकारने केलं. कारण हे सरकार तुमचं आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. मी स्वतःला CM म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, तर CM म्हणजे कॉमन मॅन समजतो, सर्वसामान्य माणूस. आणि म्हणून कॉमन मॅनला, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस आणायचे आहेत, सुखाचे दिवस आणायचे आहेत. मला कॉमन मॅनला सुपरमॅन बनवायचं आहे, लखपती बनवायचं, माझ्या दिदींना, माझ्या भावांना, माझ्या शेतकऱ्यांना. हेच आमचं स्वप्न आहे. आणि म्हणून यामध्ये
मी सगळ्यांना सांगतो की महायुती मजबूतीने लढते. महायुतीमध्ये कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये. आणि मी राणा परिवाराला देखील सांगतो, तुम्ही महायुतीचे घटक आहात. महायुतीचे घटक आहात. महायुतीमध्ये सरकार तुमच्या मागे उभं राहिलंय आणि म्हणून हे सरकार आणण्यासाठी कॅप्टन अभिजित अडसूळ पण आपल्याला पाहिजे. आणि म्हणून मी सांगतो की आपण देखील महायुतीची शिस्त पाळली पाहिजे. महायुतीमध्ये आपण राहायचं आणि महायुती विरुद्ध काम करायचं हे बिलकुल या ठिकाणी कोणी करता कामा नये. अशा प्रकारचं आवाहन मुख्यमंत्री म्हणून मी करतो आहे. आणि शेवटी सरकार आपलं महायुतीचं येणार आहे. आणि म्हणून महायुती आणण्यासाठी ज्या ज्या लोकांनी योगदान दिलेलं आहे त्यांचा सन्मान झाल्याशिवाय राहणार नाही, त्यांना मदत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि महायुती कुठल्याही परिस्थितीमध्ये मी तुम्हाला सांगतो, आज जे 2.5-2.25 वर्षात केलेलं काम, याच्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनता दिल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. कारण मी जिथं जिथं फिरतोय माझ्या लाडक्या बहिणींमध्ये असलेला उत्साह, माझ्या लाडक्या भावांमध्ये उत्साह, माझ्या लाडक्या ज्येष्ठांमध्ये उत्साह दिसतोय, शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसतोय. कारण हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, कष्टकऱ्यांचं सरकार आहे, वारकऱ्यांचं सरकार आहे, धारकऱ्यांचं सरकार आहे, माझ्या लाडक्या बहिणींचं सरकार, लाडक्या भावांचं सरकार. आणि त्यांना ते पाहिजे. सर्वसामान्य माणसाचं, सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्य लोकांसाठी. आणि म्हणून मी कॅप्टनला एवढंच सांगतो की सर्व भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत, NCPचे, राष्ट्रवादीचे लोक आहेत, शिवसेनेचे लोक आहेत, या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी कॅप्टनला विजयी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. तुमची नोंद हा एकनाथ शिंदे घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुम्हाला सूतगिरणी असेल, आणखी जे रूपलाल महाराजांचं स्मारक आहे, महामंडळ करायचं. अरे एवढे महामंडळ केले, मग हे पण करून टाकलं असं आपण. महामंडळ करू. हे सरकार कुणासाठी आहे बा? हे सरकार आपल्या सर्वसामान्यांसाठी आहे. तुमचे जेवढे या मतदारसंघातले विषय आहेत, प्रश्न आहेत, ते माझ्याकडे द्या. ते 100% सोडवल्याशिवाय राहणार नाही. त्याला कुठेही पैसे कमी पडू देणार नाही, हा शब्द देतो. पुन्हा एकदा आपल्याला मी विनंती करतो, एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलेला, आपण 20 तारखेला आपल्या कॅप्टनचं विमान उडवणार ना? सगळ्यांनी मला हात वर करून मला आपण खात्री द्या, विश्वास द्या की आपल्या कॅप्टनचं विमान या ठिकाणी विधान भवनाला पोचलं पाहिजे, एवढीच विनंती करतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला कॅप्टन अभिजित अडसूळ, महायुतीची निशाणी आहे धनुष्यबाण आपण लक्षात ठेवा. आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मायनॉरिटी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री शाकीर भाई आणि सहकारी यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी शिवसेनेत संपन्न होता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते. यासोबतच जिल्हा प्रमुख शिवसेना गोपाल अरबड यांच्या हस्ते साहेबांचं आपण स्वागत करणार आहोत. या महाविजय संकल्प सभेला महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित झाले. मायनॉरिटी सेलचे जिल्हाध्यक्ष शाकीर भाई आणि त्यांच्या संबंध सहकाऱ्यांचे या ठिकाणी शिवसेनेत पक्षप्रवेश संपन्न होतोय. विकसित